मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण 38 साइज मध्ये परफेक्ट प्रिन्सेस कट ब्लाउजचं पेपर कटिंग बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। ब्लाउजची तयार उंची 14 आहे, त्यामध्ये 1 इंच वाढवून आपल्याला इथे 15 वरती उंची टाकून घ्यायची आहे, ते लक्षात घ्यायचं आहे। इथे आपल्याला सर्वात आधी पाठीचा भाग कट करून घ्यायचा आहे। उंची अधिक 1 इंच आपल्याला इथे घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवायचं। आता उंची आपल्याला इथे 15 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे बघू शकता, हे पहा, इथून मी वरच्या बाजूला 15 इंचावरती एक असं मार्किंग करून घेते। अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे। तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने तुमच्या मापाचं पेपर कटिंग करून ठेवायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने उंचीचं मार्किंग झालेलं आहे आपलं। आता इथे पूर्ण शोल्डर 38 साइज मध्ये परफेक्ट पूर्ण शोल्डर आपल्या इथे 6 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा, इथून 6 इंचावरती ह्या बाजूला मार्किंग करून घेते। 6 इंच घेतलं मी पूर्ण शोल्डर, लक्षात ठेवायचं आहे। हे पहा, हे पूर्ण 6 इंच घेतलं, लक्षात ठेवा। आणि गळारुंदी इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते। इथे मी गळारुंदीचं 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे। आता इथून जेवढं शोल्डर घेतलं, हे पहा 6 इंच ठेवलेला आहे, तेवढाच मुंडा सुद्धा इथे मी 6 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे। इथे हे पहा, इथे मी तेवढाच मुंडा सुद्धा इथे मी 6 इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे। आता इथे आपल्याला अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे। ह्या सुद्धा बाजूला आपल्याला अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता इथे। आता इथे आपल्याला पाठीचा गळा मार्किंग करून घ्यायचा आहे। गळा तुम्ही नेहमी मोजताना खालून मोजत जा। गळा तुमचा किती तयार आहे, इथे जर तुमचा 4.5 गळा तयार असेल, खालून मोजायचा आहे, ते लक्षात घ्या। मग तयार आहे तो मार्किंग करून घ्या, सर्वात आधी ते मार्किंग करून घ्या। इथे तुमचा 5 असू द्या, 5.5 असू द्या, 6 सुद्धा असतो, ते लक्षात ठेवा। मग जेवढा तुमचा तयार आहे तेवढं मार्किंग करून घ्या आणि वरच्या बाजूला लगेच 1 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे, कारण की आपल्याला इथे अर्धा इंच लागणार आहे शिलाईसाठी, ते लक्षात ठेवा। आणि ते वरच्या बाजूला सुद्धा अर्धा इंच लागतं, ते लक्षात ठेवायचं आहे। आपण इथे पायपिंग करतो गळ्याला, तिथे आपल्याला अर्धा इंच लागतं, जास्त असं कमी सुद्धा पकडायचं नसतं, ते लक्षात ठेवायचं आहे। हे झालं। आता गळारुंदी मार्किंग इथे आपण 2.5 इंच ठेवलं। आता इथे सुद्धा आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं इथे। हे पहा, अशा पद्धतीने। आता इथे लाईन ओढून घ्या, ह्या बाजूला सुद्धा अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे। हे पहा, बघू शकता इथे। आता इथून आपल्याला ह्या बाजूला 38चा चौथा भाग 9.5 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे मी 9.5 इंचावरती मार्किंग करून घेते आणि कंपल्सरी लगेच 2 इंच पुढच्या बाजूला शिलाई मार्जिन घ्यावं लागतं, ते लक्षात घ्यायचं आहे। आता इथे हे पहा, आहे अशीच लाईन अशी खाली ओढून घ्या। इथे सुद्धा आहे अशीच लाईन खाली ओढून घ्यायचं आहे, कारण की कंपल्सरी तुम्ही शिलाई मार्जिन 2 इंच तरी ठेवत जा। मी तर कंपल्सरी 2 इंच ठेवत असते, ते लक्षात ठेवायचं आहे। आता इथे आपण बघणार आहोत पाठीचा टक्स आपल्याला कशा पद्धतीने द्यावा लागतो। इथे बघू शकता, गळा थोडासा तुमचा तयार खाली होणार आहे, ते लक्षात घ्यायचं आहे। तुम्ही उंचीला इथे 4.5 इंच ठेवलं तरी सुद्धा चालेल। इथे तुम्ही 4.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल। आता इथे बघू शकता आपण 2 इंच मार्किंग केलेलं आहे, इथे लक्षात घ्या। हे पहा, असा टेप ठेवा आणि बरोबर असा मध्य करून घ्यायचा, इथे मार्किंग करून घ्यायचं, ते लक्षात ठेवायचं आहे। ह्याच्या बरोबर हे मार्किंग आणि हे मार्किंग सेम झालं पाहिजे, ते लक्षात। इथे आपण मार्किंग केलं, अशी उभी लाईन ओढून घ्या। हे पहा, अशा पद्धतीने। आता इथे हे पहा, हे बाजूला अर्धा इंच आणि हे बाजूला अर्धा इंच असं त्रिकोण तयार करून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता। आणि काय करायचं आहे, नेहमी लक्षात ठेवायचं, ब्लाऊज पिसावरती जर तुम्ही कट करत असाल ना, हे पहा असं एक छोटासा कट मारून ठेवा, म्हणजे दोन्ही सुद्धा बाजूने तुमचं सेम मार्किंग होईल, ते लक्षात घ्या। आता इथे आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे। हे पहा, अशा पद्धतीने ठेवून घ्या, बरोबर असा मध्य करून घ्या। इथे बरोबर असा मध्य करून घ्यायला विसरायचं नाही। आता इथे पाठीमागच्या जर मुंड्याचा आकार तुम्हाला द्यायचा असेल, जर तुम्हाला घोळ चुन्या काही प्रॉब्लेम येत असेल, तर तुम्ही काय करायचं, इथे 1.25 इंचावरती द्या। इथे इथे मी इथून इथे मी 1.25 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे, ते लक्षात ठेवा। आता इथे ह्या बाजूने आकार दिला तरी चालेल, इकडच्या बाजूला हे पहा, किंवा ह्या बाजूने दिला तरी चालेल। हे पहा, अशा पद्धतीने इथपर्यंत घ्यायचा आहे आपल्याला आकार। आता इथे पाठीच्या गळ्याचा आकार इथून तुम्ही 1.25 इंच घेतलं तरी चालेल, किंवा 1 इंच घेतलं तरी सुद्धा चालेल, त्या पद्धतीने तुम्ही आकार इथे देऊ शकता। हे पहा, अशा पद्धतीने। हे पहा, अशा पद्धतीने तुम्ही आकार देऊन घ्यायचा आहे। इथे आपलं पाठीच्या भागाचं व्यवस्थित मार्किंग झालेलं आहे। आता हे आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। इथे आपला पाठीचा भाग व्यवस्थित कट करून झालेला आहे। आता इथे आपल्याला पुढचा भाग कट करून घ्यायचा आहे। मी दुसरा पेपर घेतलेला आहे, हे पहा, ह्याच्यावरती बरोबर असं ठेवून घ्या। इथे खालच्या बाजूला सुद्धा कमी जास्त होऊ देऊ नका, ते लक्षात ठेवा। आणि ह्या बाजूला जास्त थोडासा पेपर घ्यायचा आहे, ते लक्षात ठेवा, कारण की टक्स मार्किंग केलं ना आपण इथे थोडंसं पुढच्या बाजूचं, मग ह्या बाजूला थोडंसं आपल्याला वाढवून घ्यावं लागतं, ते लक्षात ठेवा। त्यासाठी थोडंसं पेपर घेताना ह्या बाजूला जास्त घ्या। आता इथे काय करायचं, सर्वात आधी हे पाठीचा भाग आहे असं ठेवून घ्या
आणि आहे असंच, हे पहा आहे असंच मार्किंग करून घ्यायचं आहे. ह्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही. बदल कुठे होतो? फक्त पुढच्या मुंड्यामध्ये, आणि इकडं फक्त वाढवून घ्यावं लागतं, एवढाच फक्त फरक आहे. आणि पुढच्या बाजूचं टक्स मार्किंग असतं. आता इथे हे पहा अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतलेलं आहे. आता इथे लाईन ओढून घेते. हे पहा इथे सुद्धा एक लाईन अशी ओढून घेते मी. आता ह्या बाजूला हे पहा आहे त्याच्यावरतीच बरोबर असा मुंड्याचा आकार देऊन घेते. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे. आता इथे काय करायचं आहे? पुढच्या मुंड्याचा आकार लाईन ओढून घ्या अशा पद्धतीने. आता ह्या बाजूने सुद्धा अशी एक लाईन ओढून घ्यायची असते. हे पहा बघू शकता अशा पद्धतीने. डायरेक्ट तुम्ही काय करायचं आहे? अशी लाईन ओढून घ्या इथे पट्टी ठेवून, आणि ह्या बाजूला अशी बरोबर लाईन अशी ओढून घ्यायची आहे. असा आकार बरोबर आपला तयार झाला पाहिजे, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे आपल्याला हा आकार कट करून घ्यायचा नाहीये. आता इथे आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार इथे 1/2 इंचावरती मार्किंग करून घ्या. 1/2 इंच म्हणजे किती? 1 ला 2 लाईनी कमी. मग काय करायचं? तुम्ही असा आकार देऊन घ्यायचा आहे इथपर्यंत. बरोबर ह्याचा मध्य झाला पाहिजे 2 इंचा. बरोबर असा आकार इथपर्यंत देऊन घ्यायचा. लक्षात आलं? आता ह्या बाजूला गळारुंदी मार्किंग 2.5 इंचावरती. इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते गळारुंदीचं. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने गळारुंदीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. आता गळा पुढचा तुमचा किती तयार आहे त्याच्यावरती सुद्धा अवलंबून असतं. इथे मी 6 तयार आहे गळा. गळा नेहमी लक्षात ठेवा आहे तेवढंच टाकायचं आहे, त्यामध्ये बदल करत जाऊ नका, नाहीतर तुमचं शोल्डर उतरलं जाईल. एक तुम्ही साधा शिलाई करून बघू शकता, ते लक्षात ठेवा. आता इथे बघू शकता 2.5 इंच गळारुंदी ठेवायची आहे आपल्याला इथे. आता इथे मी अशी लाईन ओढून घेते. ह्या बाजूला सुद्धा अशी मी लाईन ओढून घेते. बघू शकता इथे. आता पुढचा गळा आपला इथे तुम्ही 1/2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. 1/2 इंच म्हणजे 1 ला 2 लाईनी कमी. आणि इथे असा आकार गळ्याचा देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने. म्हणजे एकदम असा आकार तुमचा व्यवस्थित येऊन जाणार आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. हे झालं व्यवस्थित मार्किंग. बघू शकता इथे. आता इथे आपल्याला टक्स मार्किंग करून घ्यायचं आहे. हे दोन्ही आपल्याला मोजून घ्यायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. फक्त हे शोल्डर आहे का आपलं, असा टेप ठेवायचा इथे, आणि ह्याचं 2 इंचा लक्षात ठेवा. हे अंतर आणि हे अंतर एवढं लक्षात ठेवा. आता इथे असा टेप ठेवून घ्यायचा आहे. तुमच्या तिथे किती सुद्धा भरू द्यात, लगेच असा त्याचा मध्य करून घ्यायचा. लक्षात आलं? आता हे अंतर इथपर्यंत गळा आहे आपला पुढचा. मग ते मोजून घ्या. माझं इथे राईट 4 इंच भरते. मग काय करायचं? खाली 4 इंच, इथे सुद्धा 4 इंच, किंवा डायरेक्ट तुम्ही काय करत जा, ह्या बाजूने ह्या बाजूला 4 इंच ठेवलं तरी सुद्धा चालेल. 38 साईज मध्ये लक्षात ठेवा. 38 साईज मध्ये 4 इंच ठेवलं तरी सुद्धा, इथून इथे 4 इंच ठेवले तरी सुद्धा चालेल. किंवा ज्या पद्धतीने मी तुम्हाला आता मोजून दाखवलं तीच पद्धत तुम्ही अशी वापरू सुद्धा शकता, ते लक्षात घ्या. आता इथे सुद्धा खालच्या बाजूला असं तुम्ही मोजून घ्यायचं आहे, आणि अशी उभी लाईन ओढून घ्यायची आहे. हे पहा बघू शकता, अशी लाईन ओढून घ्यायची आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. हे पहा हे अंतर घेतलेलं इथे मी 4 लिहिलेलं आहे, म्हणजे समजायला आणखीन तुम्हाला ते सोपं पडेल. आता ब्लाऊजची उंची जास्त आहे, वरून येणारा टक्स पॉईंट आपल्याला इथे 10 इंचावरती ठेवायचा आहे. हे पहा हे आपण 4 इंच घेतलं, लक्षात आलं? आता ह्या लाईनीवरतीच वरून आपल्याला 10 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. जर तुमची उंची कमी असेल तर तुम्ही 9.5 इंचावरती घ्यायचं आहे, लक्षात ठेवा. आता इथून आपण बरोबर हे मार्किंग केलेलं आहे, लक्षात घ्या. आता इथून सुद्धा एक टक्स असतो, तुम्हाला द्यायचा असेल तर देऊ शकता, नसेल द्यायचा नाही दिला तरी सुद्धा चालेल. आणि दिला तर एकदम पप छान पडतो आणि ब्लाऊज छान बसतात, ते लक्षात ठेवा. हे सुद्धा मी तुम्हाला सांगते इथे. हे पहा आता इथे बरोबर आपण वरून टक्स पॉईंट घेतला का, 10 इंचावरती ठेवलेला आहे मी. हे पहा इथून 10 इंचावरती राईट घेतला, इकडून मी 4 इंच अंतर ठेवलेलं आहे. तुम्ही हे लक्षात ठेवा, इथे लिहिलेलं आहे. आणि हे वरून मी 10 इंच ठेवलं पूर्ण, हे वरून 10 इंच, हे लक्षात ठेवा. आता ह्या 10 इंचाच्या वरून घेतलेल्यावरती इथं मार्किंग केलेलं आहे, आलं लक्षात? मग इथे काय करायचं आहे, 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्या इथे. मग इथं काय करायचं आहे, हे पहा असं बरोबर ठेवून घ्या. इथे 1/2 इंच आणि इथे 1/2 इंच असं मार्किंग करून घ्या. नसेल द्यायचा तर नाही दिला तरी सुद्धा चालेल, द्यायचा असेल तर देऊ शकता, त्या पद्धतीने तुम्ही. आता हे झालं व्यवस्थित. आता इथे छातीचा टक्स 1.5 इंच, ह्या रेषेच्या पलीकडे 1.5 इंच, हे पहा 1.5 इंच, इथे 1.5 इंच आणि इथे 1.5 इंच. हे पहा आलं लक्षात? हे पहा अशा पद्धतीने आपले बरोबर 1.5 आणि 1.5 किती झालं, हे पहा 3 इंच झालं, राईट. मग हे अंतर हे पहा, हे 1.5 आणि 1.5 किती झालं आपलं, 3 इंच, लक्षात ठेवत जा. आता हेच आपलं 3 इंच अंतर ह्या बाजूला 2.5 इंच घेतलं तरी सुद्धा चालेल, 1/2 इंच कमी करून घ्या, कारण की फिटिंग करताना जास्त क्रॉसमध्ये येतो. मग तुम्ही इथं आपलं जेवढं अंतर 3 इंच भरलेलं आहे, हे 1.5 आणि हे 1.5, हे पहा हे 1.5 भरलं आणि हे 1.5,
असं मोजून व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवा. हा टक्स खूप महत्त्वाचा आहे. तो जर तुम्ही टक्स व्यवस्थित दिला, एकदम असा इथे पप छान पडतो आणि खोलगट भाग तयार झाला, ब्लाऊज आपल्याला छान बसतात. ते फक्त लक्षात ठेवा. आणि मग इथे काय करायचं, फिटिंगच्या बाजूला का वाढवून द्यायचं, कारण की बऱ्याच वेळा काय होतं, जर तुम्ही एवढंच घेतलं तर पाठीच्या भागाला पुरणार नाहीये. फिटिंग करताना कमी जास्त सुद्धा होऊ शकतं, ते लक्षात ठेवा. त्यासाठी जेवढा हा टक्स शिलाई करून आपला कमी होतो, हे अलीकडे येतं थोडंसं, लक्षात घ्या. हे अलीकडे आलं की मग फिटिंगच्या बाजूला आपल्याला जोडायला पुरत नाही पाठीच्या भागाला. मग त्यासाठी हा टक्स आपण जेवढा देऊ ना, तेवढा इथे अर्धा इंचाने कमी घेतला तरी सुद्धा चालेल. आता इथे तुमचं किती भरलेलं आहे, 3 इंच. इथे मी 2.5 इंच फक्त ठेवणार आहे, लक्षात ठेवा. अर्धा इंच मी कमी घेतलेला आहे, घेतलं तरी सुद्धा चालतं, ते लक्षात ठेवा. फक्त जास्त कमी घेऊ नका, फक्त अर्धा इंच जेवढं भरलं तेवढं फक्त अर्धा इंच कमी घेतलं, लक्षात घ्या. आता इथे सुद्धा फक्त अर्धा इंच. आता इथे काय करायचं, हे पा अशी इथे मार्किंग केलं का आपण, त्याच्यावरती बरोबर अशी लाईन ओढून घ्यायची इथपर्यंत. हे पा अशा पद्धतीने बरोबर इथपर्यंत लाईन अशी ओढून घ्यायची आहे, इथपर्यंत, ते लक्षात ठेवायचं आहे. हे झालं व्यवस्थित. आता इथे हे पा हे मार्किंग केलेलं आहे का, हे एक आणि हे एक. आपण तिथे काय करायचं आपल्याला, हे पा हे आपण वरून टक्स पॉईंट दिला 10 इंचावरती, लक्षात आलं. मग इथे काय करायचं, हे पा असं बरोबर असं त्रिकोण तयार करून घ्यायचं. एकदम सोपी पद्धत आहे, हे पा अशा पद्धतीने एकदम सोपं आहे. हे नक्की तुम्हाला जमणार आहे, हे पा अशा पद्धतीने. आता तुम्ही हा सुद्धा एक ब्लाऊज तुम्ही शिलाई करून बघू शकता, हा टक्स देऊन. हा नाही दिला तरी चालेल, असं प्लेन ठेवलं तरी चालेल इथे, त्या पद्धतीने तुम्ही तयार करू शकता. किंवा जर तुम्हाला हा टक्स द्यायचा असेल तर हा सुद्धा टक्स तुम्ही मध्ये देऊ शकता. दोन्ही सुद्धा पद्धतीमध्ये तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. हा टक्स फक्त देताना द्यायचा आहे, ते महत्वाचं आहे, ते लक्षात ठेवा फक्त. आता इथे आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा. हे पा हे आपण बरोबर त्रिकोण केलेला आहे का, हे पा जास्त असा वरती सुद्धा नाही घ्यायचा. हे पा अशा पद्धतीने किंवा अशा पद्धतीने द्या इथपर्यंत. हे पा मग नंतर तुम्ही असं मार्किंग करून घेऊ शकता. इकडच्या बाजूला खालचा मुंडा आहे का आपला इथं पुढचा, हे पा अशा पद्धतीने आकार देऊ शकता. एकदम असं व्यवस्थित द्या, थोडासा गोल आकार दिसला पाहिजे, त्या पद्धतीने तुम्ही देऊ शकता. इथे बघू शकता व्यवस्थित आपलं मार्किंग झालेलं आहे. आणि अशाच पद्धतीने व्यवस्थित तुम्ही मार्किंग करून घ्यायचं आहे, ते विसरू नका. फक्त टक्स खूप महत्वाचा आहे, लिहून ठेवा वहीवरती. प्रत्येक साईज अनुसार तुमच्या छातीचा टक्स असतो तो लिहून ठेवा. अशा पद्धतीने बरोबर ते मार्किंग झालेलं आहे. इथे मी हा व्यवस्थित तुम्हाला कट करून दाखवते. इथून हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे, अशा पद्धतीने बघू शकता इथे. हे पा आता इथून सुद्धा मी हे कट करून घेते, कारण की इथे आपल्याला अजून बाही कट करून घ्यायची आहे. तुम्हाला परफेक्ट बाहीचं कटिंग आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला शिकवते. हे पा हे झालं व्यवस्थित. आता इथे सुद्धा काय करत जा, असं मार्किंग करून ठेवत जा. आता इथून हे पा इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत लक्षात ठेवायचं आहे. आता हे मी बाजूला घेते. टक्स द्या थोडे थोडे किंवा एक मार्किंग करून घ्यायचं आहे, कारण की वरून येणार टक्स पॉईंट, छातीचा टक्स आपला त्याच्यावरतीच बरोबर आलेला आहे, त्यासाठी लक्षात घेत जा. आता इथे सुद्धा असं कट मारून ठेवा. इथे सुद्धा हे पा असा ना कट मारून ठेवत जा. हे पा बघू शकता. आता इथे जोडताना कुठलाही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. प्रॉब्लेम कुठे येईल, इथे पाठीच्या भागाला. हे पा बघू शकता, हा पाठीचा भाग माझा हे पा कमी जास्त होतं. हे पा अशा पद्धतीने ठेवून बघा. आता इथे बघू शकता, हे पा एवढं आपलं अर्धा इंच तरी बाजूला निघतं, किंवा कधी कधी अर्धा इंचापेक्षा कमी निघतं. ब्लाऊजच्या उंचीनुसार ते असतं. असं शक्यतो काय करत जा, पाठीचा भाग फिटिंगची बाजू आणि पुढच्या बाजूची फिटिंगची बाजू अशी ठेवून घ्या. हे टोक आणि हे टोक असं व्यवस्थित ठेवा. आणि इथं बरोबर लगेच असं मार्किंग करून घ्यायचं. एकदम सोपं आहे. मग असा पट्टीचा वापर करा आणि अशी क्रॉसमध्ये कमी कमी करत घ्यायचं. इकडे पार असं कमी कमी करत घ्यायचं. आणि तेवढंच काय करायचं, हे पा असं बरोबर कट करून घ्यायचं. म्हणजे तुम्हाला काय होईल, फिटिंग करताना कधीही तुम्हाला कुठलाही त्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाहीये, ते लक्षात ठेवायचं आहे. आता हे झालं व्यवस्थित आपलं कट करून. तुम्हाला मी गळा सुद्धा कट करून दाखवते. आपला गळा सुद्धा इथे कट करायचा राहिलेला आहे, ते लक्षात ठेवा. हे पहा बघू शकता इथे आपला गळा. हे पहा अशा पद्धतीने इथे आपला गळा कट करून झालेला आहे. आणि तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने तुमच्या मापाचं पेपर कटिंग करून ठेवायचं आहे. आता इथे सुद्धा हा पाठीचा हे पहा अशा पद्धतीने गळा तुम्ही कट करून घ्यायचा आहे. पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे. हे पहा बघू शकता इथे गळ्याचा आकार एकदम असा व्यवस्थित आपला आलेला आहे. ह्याच पद्धतीने तुम्ही गळ्याचा आकार द्यायचा आहे, लक्षात घ्यायचं आहे.
फक्त पाठीचा गळा तुमचा किती तयार आहे त्यामध्ये 1 इंच वाढवून घ्यायचा आहे, ते विसरू नका. इथे बरोबर अर्धा इंच शिलाई करताना तुम्ही काय करायचं, इथे सुद्धा पायपिंगला अर्धा इंच घेतलं तरी सुद्धा चालेल आणि इथे सुद्धा तुम्ही अर्धा इंच घ्या शिलाईमध्ये, इथे सुद्धा अर्धा इंच घेतलं तरी सुद्धा चालेल. अर्धा इंच घ्या, गळ्याचा आकार व्यवस्थित येऊन जाईल. इथे सुद्धा बरोबर असा अर्धा इंच घ्या. हे पहा, मुंड्यामध्ये सुद्धा कुठला प्रॉब्लेम येणार नाहीये, कारण की आपण इथे पाठीमागच्या मुंड्याचा सुद्धा आकार व्यवस्थित दिलेला आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे इथे सुद्धा तुमचा अर्धा इंच जाईल, इथे सुद्धा तुमचा अर्धा इंच जाईल. जेवढा तुम्हाला तयार गळा आवडेल किंवा आवडीनुसार तुम्ही ठेवलेला आहे तेवढा तुमचा बरोबर इथे तयार होईल. इथे आपली पाठीची बाजू व्यवस्थित कट करून झालेली आहे आणि इथे आपली पुढची बाजू सुद्धा व्यवस्थित कट करून झालेली आहे. हा टक्स देताना ज्या पद्धतीने आपण पाठीच्या बाजूचा देतो तीच पद्धत तुम्हाला इथे वापरायची आहे, ते लक्षात ठेवा. कारण की बरेच सुद्धा शिलाईचे व्हिडिओ मी टाकलेले आहे, त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. इथे बघू शकता अशा पद्धतीने हा तुमचा शिलाई होऊन तयार होणार आहे. इथे तुमचा बरोबर असा खोलगट भाग तयार होतो थोडासा आणि हा टक्स दिल्याच्या नंतर सुद्धा आणखीन खोलगट भाग तुमचा तयार होणार आहे. आणि इथे हा गळा इथपर्यंत तुमचा तयार होईल, लक्षात घ्या, इथपर्यंत तुमचा तयार होईल. आणि इथून सुद्धा हा भाग जोडल्याच्या नंतर पुढची बाजू, नंतर तुमचं एवढं बरोबर इथे आपण पट्टी जोडतो पुढच्या बाजूला, लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे हे सुद्धा तुमचं इथे शिलाईमध्ये जाणार आहे, हे सुद्धा तुमचं गळ्यामध्ये पायपिंगमध्ये एवढं जाणार आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे सुद्धा हा टक्स तुमचा शिलाई होऊन तयार होणार, एवढी पट्टी बरोबर तुमची पुढच्या बाजूला तयार होणार आहे, ते लक्षात ठेवा. हुकलूक पट्टी ते लक्षात ठेवा, एवढी बरोबर तुमची तयार होईल, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे. बाही कट करण्यासाठी आपल्याला इथे काय करायचं आहे, अर्धा इंच शोल्डर नेहमी लक्षात ठेवा किंवा मोजून घेतलं तरी सुद्धा चालेल, एवढं लक्षात ठेवायचं आहे. पुढची बाजू जोडतो, पाठीची बाजू जोडतो, हे पहा अशा पद्धतीने आपली ती जोडली जाते. मग शोल्डर बरोबर बाही कुठून जोडायला सुरुवात करतो, मध्यापासून. मग शोल्डर जोडल्याच्या नंतर बाही जोडतो, एवढं फक्त लक्षात ठेवा. मग बरोबर असं अर्धा इंच कमी करून घ्या किंवा मोजून कमी करून घेतलं तरी सुद्धा चालेल. हे पहा बरोबर आपल्या इथे अर्धा इंच भरलं जाते, ते लक्षात ठेवा. असं मार्किंग करून घेते. आता इथे बाही आपण कशा पद्धतीने जोडतो, बरोबर हा गोल्ड राऊंड इथे मोजून घ्यायचा, इथपर्यंत लक्षात ठेवायचा. आता इथे मार्किंग केलेलं आहे, बरोबर असा खाली टेप ठेवून घ्या. अर्धा इंच मार्किंग केलं, त्याच्या खाली बरोबर असा टेप ठेवायचा आहे. हे अशा पद्धतीने बरोबर असा खाली ठेवून घ्या आणि असं गोल्ड राऊंड मध्ये ज्या पद्धतीने आपण बाही जोडतो का तीच पद्धत तुम्हाला इथे वापरायची. सावकाश आणि व्यवस्थित करून घ्या. माझे इथे राईट 1.25 इंच भरते. हे पहा तुमचे किती सुद्धा भरतात असं मोजून घ्या. माझं राईट इथे 1.25 इंच भरते, ते लक्षात ठेवा. आता इथे आपल्याला बाही कट करायची आहे. असा पेपर घ्या, ही बंद बाजू झाली पाहिजे. हे अशा पद्धतीने ठेवून घ्या. हे पहा बघू शकता. आता बाहीची घडी माझी इथे 1.25 इंच भरली, तुम्ही सुद्धा अशी मोजून घ्या, कारण की घडी आपल्याला जोडायला परफेक्ट पुरली पाहिजे. बऱ्याच वेळा बाही कमी पडते. हे पहा 1.25 भरलेला, इथे 1.25. हे पहा असं ठेवून घेते. बंद बाजू आहे ही बंद बाजू. हे पहा इथे मी 1.25 वरती मार्किंग करून घेते. इथे सुद्धा वरच्या बाजूला 1.25 वरती मार्किंग करून घेते, लक्षात ठेवा. अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने लाईन ओढून घ्यायची आहे. आता इथे आपण अस्तरच्या बाही अनुसार बघत आहोत. बाहीची उंची जर तुमची 5.5 तयार असेल, इथे मी 5.5 वरती तयार उंचीचं मार्किंग, तुमची किती तयार आहे ते बघा. सर्वात आधी तयार उंचीचं मार्किंग करून घ्या आणि वरच्या बाजूला लगेच 1 इंच मार्किंग करून घ्या. अस्तरच्या बाही अनुसार इथं आपण बघत आहोत. जर तुम्हाला साधी बाही जर कट करायची असेल तर तुम्ही काय करायचं, उंची अधिक 1.5 इंच घ्यावं लागतं, लक्षात ठेवा. इथे तयार माझी 5.5 आहे, तर मी काय केलेलं आहे 1 इंच वाढून घेतलेलं आहे, ते लक्षात ठेवा. इथं आपण अस्तरच्या बाही अनुसार काढलेलं आहे माप, ते लक्षात ठेवा. कारण की इथे आपल्याला खालच्या बाजूला अर्धा इंच लागतं आणि वरच्या बाजूला इथे बाही जोडण्यामध्ये अर्धा इंच लागतं. हे झालं व्यवस्थित. आता ह्या बाजूला ही आपली बंद बाजू लक्षात ठेवा. आता इथून तुमचा दंडघेर किती आहे, 6.5 इंच आहे. हे पहा इथे मी काय करते, 6.5 इंचावरती मार्किंग करून घेते. तुमचा किती आहे तो मोजा आणि ते बरोबर त्याचं निम्म करा. पूर्ण दंडघेर मोजून घ्यायचा, त्याचं बरोबर निम्म करायचं आणि इथं मार्किंग करून घ्यायचं. 6.5 किती असेल तो तुमचा, 5.25 असतो, 6 सुद्धा असतो. 2 इंच जेवढा आहे तेवढा इथे टाका आणि लगेच पुढच्या बाजूला 2 इंच मार्किंग करून घ्यायचं. असं आलं लक्षात. आता इथे ह्या बाजूला ही आपली बंद बाजू आहे, लक्षात ठेवा, आणि ही आपली पूर्ण ओपन बाजू आहे, लक्षात ठेवा. आता ह्या बाजूने इकडे 1 इंचावरती मार्किंग असं. आता इथून वरून माप 2.5 इंचावरती घ्यायचं आहे. इथून वरून मी 2.5 इंचावरती माप घेतलेलं आहे, लक्षात ठेवा. 2.5 इंच. इथून आतमध्ये 2 इंच मार्किंग करून घेते इथे, कारण की बऱ्याच वेळा काय होतं आपला मुंडा पुढे मागे होतो, त्यासाठी हे मार्किंग असतं, ते लक्षात ठेवा. मग अशी लाईन ओढून घ्यायची आहे. हे पहा हे 2 इंच घेतलेलं आहे इथे, लक्षात घेत जा. आता इथे काय करायचं आहे, हे पहा हे दंडघेरचं जास्त घेतलं का आपण, 2 इंच कंपल्सरी घेत जा. हे 2 इंच
कारण की बॉक्स फिटिंग करावी लागते. बऱ्याच वेळा काय होतं, आपण नवीन असतो, धागे निघतात, मग ते थोडंसं तरी कट करावं लागतं. बॉक्स फिटिंग करावी लागते. परत आपल्याला शिलाई मार्जिन जरी फिट झाला तरी ते उसवायला सोपं पडतं. त्यासाठी कंपल्सरी 2 इंच तुम्ही ठेवत जा. आता इथे आपल्याला परफेक्ट बाहीचा आकार द्यायचा आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथून काय करायचं आहे, पहा एकदम हलक्या हाताने द्या, एकदम सोपं आहे. हे पहा थोडंसं उंच घ्यायचं आहे. इथून जर तुम्हाला डायरेक्टली जर द्यायला जमत असेल तर हे पहा अशा पद्धतीने तुम्ही देऊ शकता. इकडे घ्यायचं आणि इकडून हे पहा इथून घ्यायचा, वरच्या बाजूला असा कमी कमी करत घ्यायचा. हे पहा बघू शकता. डायरेक्टली नाही तर नाही जमलं तर हे पहा अशा पद्धतीने तुम्हाला मी सांगतेच प्रत्येक व्हिडिओमध्ये. हे पहा अशा पद्धतीने तुम्ही इथपर्यंत देऊ शकता. नंतर परत ह्याच पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही देऊ शकता. आता एक खोलगट बाजू नेहमी लक्षात ठेवा, पुढच्या बाजूला असते, असं मार्किंग करून ठेवत जा. ते लक्षात ठेवत जा. जोडताना ती बरोबर पुढच्या मुंड्याला जोडली जाते. ही खालची बाजू असते का, ही खोलगट पुढच्या मुंड्याला जोडली जाते आणि उंच असते का थोडीशी, ती पाठीच्या बाजूला मुंड्याला जोडली जाते. फक्त लक्षात ठेवत जा. आता इथून हे आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि असं पेपर कटिंग करून ठेवा. हे पहा बघू शकता इथे, हे पहा अशा पद्धतीने. आता इथे मध्यावरती नेहमी मार्किंग करून ठेवायला विसरायचं नाहीये, ते लक्षात ठेवा. असं कट मारून घ्यायचा किंवा एक मार्किंग करून ठेवायचं, असं काहीतरी. म्हणजे तुम्हाला जरी ब्लाऊज पिसावरती असं तुम्ही ठेवलं, अशा पद्धतीने तुम्ही लगेच मध्यावरती मार्किंग करून घेऊन असं मार्किंग करू शकता. सोपं आहे. इथे मी तुम्हाला खूप सोपं करून सुद्धा सांगत असते. हे पहा आता हे 2 इंच घेतलं का त्याच्या पुढे हे पहा अशा पद्धतीने एकदम सोपं आहे. हे पहा इथपर्यंत बरोबर झालेलं आहे, बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करा तुमच्या मापाचं. तुम्हाला कधी बाही जोडायला कमी पडणार नाहीये. इथं आपलं पेपर कटिंग व्यवस्थित झालेलं आहे. खोलगट बाजू, ही खोलगट बाजू पुढच्या बाजूला असते आणि उंच बाजू ती पाठीच्या बाजूला असते. हे पहा खोलगट बाजू मी बाजूला घेते आणि उंच बाजू पाठीच्या बाजूला घेते. हे पहा आता अर्धा इंच बरोबर असं शोल्डर कमी करायचं. इथे आपण मार्किंग केलेलंच आहे अर्धा इंच, कारण की शोल्डर जोडल्याच्या नंतर आपण बाही जोडतो, एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे. आता इथे बरोबर असं मध्यावरती ठेवून घेते आणि बाही आपण कशा पद्धतीने जोडतो हे पहा. परफेक्ट आपल्याला बाही जोडायला सुद्धा पुरलेली आहे, बघू शकता. कधीही बाही तुम्हाला जोडायला सुद्धा कमी पडणार नाही, ते लक्षात ठेवा. आणि अशाच पद्धतीने तुम्ही मोजून घ्या, अर्धा इंच कमी करून. तुमचं किती सुद्धा भरू द्यात इथं, ते लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला बाही जोडायला सुद्धा परफेक्ट पुरलेली पाहिजे, ते लक्षात ठेवा. आणि असंच पेपर कटिंग तुम्ही करून ठेवा. जरी ब्लाऊज पिसावरती जरी तुम्ही बाही ठेवली, ते लक्षात ठेवा. इकडच्या जरी बाजूला तुमचा जॉईंट आला तर ह्या बाजूला जर जॉईंट आला तर तुम्ही कापडावरती जॉईंट देऊ शकता, ते लक्षात ठेवायचं आहे. पण असं पेपर कटिंग तुमच्या मापाचं परफेक्ट मुंडा मोजूनच करून घ्यायचं आहे, तेव्हा तुम्हाला कधी बाही जोडायला कमी पडणार नाही, ते लक्षात घ्यायचं आहे. इथं आपलं पूर्ण पेपर कटिंग तयार झालेलं आहे. अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या मापाचं परफेक्ट पेपर कटिंग करून ठेवायचं आहे, म्हणजे ब्लाऊज पिसावरती ठेवून तुम्हाला मार्किंग करायला एकदम असं सोपं जाणार आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.